नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक कशी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. आणि यासह पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभा निवडणूक चालू झाल्यापासून आपण विविध मतदारांशी संवाद साधतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. लोकसभेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सध्या तरुणांचं योगदान हे खूप मोठं आहे. तरुणांच्या समस्या या सुद्धा खूप मोठ्या आहेत आणि या तरुण वर्गामधला एक खूप मोठा वर्ग आहे जो स्पर्धा परीक्षा करतो. त्यांच्या सुद्धा खूप समस्या आहेत. आज आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बातचीत करून त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत आणि त्यांचे येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत हेच सगळे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगशील, तू कसं पाहते? सध्या लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, काय प्रश्न आहेत? तू कुठली आहेस? तुझ्या मतदारसंघातले काय प्रश्न? मी असताना बारामतीची आहे, सध्या पुण्यामध्ये असते. माझं एवढंच मत आहे की जे पण लोकसभेचे उमेदवार असतील, जे आमचा निवडून येणारा जो पण येत असेल तर सक्षम असावा, एमपीएससीच्या जागा वाढवून भेटाव्यात. त्याचप्रमाणे जे पण परीक्षा असतात त्या वेळेवरती व्हाव्यात, कारण रात्रंदिवस विद्यार्थी कष्ट करतात. आई वडील 24 तास त्यांच्या यशासाठी डोळे लावून बघत असतात. तर हे कुठेतरी जे पण असं सगळं मिसमॅच होत चाललंय ना, की अचानकच परीक्षा रद्द होणं किंवा अचानकच जागा किंवा वय वगैरे आहे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होतात. तर मग यामुळे जे पण आहे ते वेळेवरती व्हावं आणि जे पण अभ्यास करणारे मुलं आहेत तर त्यांना न्याय भेटावा आणि विधानसभेपर्यंत जे मत आहेत आमची ती आम्हाला मांडता यावी, एवढंच मत आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कसं पाहताय या लोकसभेत? या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी करणारे पोरांची संख्या जास्त आहे. 21 लाख प्रोफाईल रजिस्टर, 4.5 लाख लोक विद्यार्थी परीक्षा देतात. सक्सेस रेशो 0.004% असताना गट क आणि गट ड परीक्षा आतापर्यंत अनेक घोटाळे झालेत. तर पेपर फुटीचे घोटाळे झालेत, स्कॅम आहेत किंवा ग्रुपनं पेपर फोडणे आहे. असं असतानाही राज्य शासन विद्यार्थ्यांनी मागणी करून राज्यपालाकडे की सर्व परीक्षा ह्या राज्य लोकसेवा आयोगाने देण्यात याव्या, तरी राज्य लोकसेवा आयोग देत नाही. मग या एमकेसीएल असेल, IBPS असेल, या कंपन्याचं आणि सरकारचं काय लागेबंद आहेत का, असा प्रश्न महाराष्ट्रातील तरुणांना पडतोय. आणि लोकसभेचा विचार केला किंवा विधानसभेचा विचार केला तर आता सध्याला कॉमन माणूस म्हणून किंवा कोणी सांगू शकत नाही कुठला उमेदवार विजयी होईल 48 लोकसभा मतदारसंघापैकी, कारण लोकांमधली अविश्वासता वाढलेली आहे यांच्याबद्दल. आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, उद्या ह्याच्यासोबत. त्यामुळे लोकशाही कमी होत गेलेली आहे. लोकांचा या राजकीय नेत्यावरती विश्वास राहिलेला नाही. जो प्रांजल प्रामाणिक काम करेल तोच आम्हाला उमेदवार आहे. लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल, वरिष्ठ सभागृह असेल किंवा कनिष्ठ सभागृह असेल, या सभागृहामध्ये गोरगरीब जनतेचे जो कोण प्रश्न उपस्थित करेल तोच आमचा उमेदवार असेल. लाखो विद्यार्थी आहेत, बेरोजगार आहेत. राजस्थान सारखं एक स्टेट आहे, वन टाइम परीक्षा फी घेतं, तर महाराष्ट्रात तसं होत नाही. प्रत्येक परीक्षेला 1000 रुपये फी गोळा करता. हे कुठं चुकीचं आहे, सर्व जनतेला कळते. येणाऱ्या आगामी लोकसभा असेल, विधानसभा असेल, जनता त्यांच्या मताच्या रूपाने यांना त्यांची जागा दाखवेल. लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत, तुम्ही कसं पाहताय? मी एमपीएससी प्रतिनिधी आहे, म्हणजे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थिनी आहे. आणि सध्या लोकसभा निवडणूक आता लागलेल्या आहेतच, पण आमच्या समोर एक नवीन प्रश्न आहे सर्व एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनींसमोर. खास करून PSI 2022च्या ज्या शारीरिक चाचणीसाठी आम्ही विद्यार्थ्यांनी तयारी करत आहोत, त्यांची एक मागणी आहे की आम्हाला शारीरिक चाचणीसाठीचा जो आमचा निकाल लागला तो 13 मार्च 2024 रोजी लागला आणि शारीरिक चाचणीसाठीची अंतिम तारीख आम्हाला 15 मार्च 2024 पासून ते 2 मे 2024 अशी देण्यात आली, जी फक्त 1 महिना एवढा कालावधी आम्हाला देण्यात आला. आणि शारीरिक चाचणीचे निकष जर आपण पाहिलं महिला उमेदवारांसाठीचे, तर ते खूपच जाचक आणि ॲथलीट असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा ते अवघड वाटणारे निकष आहेत. जसं की 400 मीटर आम्हाला 1 मिनिट 15 सेकंदामध्ये पूर्ण करायचा आहे आणि तोच निकष पुरुष उमेदवारांसाठी 800 मीटर 2 मिनिट 30 सेकंदामध्ये, म्हणजेच जर आपण विभागणी केली तर 400 मीटर 1 मिनिट 15 सेकंदामध्ये, म्हणजे दोघांचाही क्रायटेरिया सारखाच ठेवल्यासारखा आहे, जो महिला उमेदवारांच्या
जर का आपण शारीरिक गोष्टींचं जर पाहिलं, त्यांनी किती इम्युनिटी किती व्यवस्थित करू शकतात, तर तो त्यांच्या समानच आहे की जो पुरुषांच्या उमेदवारांच्या समान आहे. आमची मागणी एवढी आहे की आम्हाला शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी जो निकष आहे तो आता बदलण्याची वेळ नाहीये. आदरणीय आयोगाची आम्ही कायमच आदरच करत आलेलो आहोत, त्यांच्या स्वायत्ततेचा निर्णयाचा आम्ही आदर करत आहोत. पण आमची सर्वांची एकच मागणी आहे की आमच्या MPSCच्या तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांवरती अन्याय नको व्हायला, तर त्यांना जो निकष आहे त्याच निकषासाठी आम्हाला एक वाढवून वेळ मिळावा. आणि तो वेळ जर दिला तर महिला उमेदवारांची जी पोलीस प्रशासनामध्ये आपण संख्या पाहतो ती एकदम कमी आहे. आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की महिला पोलीस म्हणून काम करणं, ते स्वप्न कुठंतरी अपूर्ण राहणार नाही. तर आमची सर्वच आत्ताच्या ह्या लोकसभा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्यांच्यासमोर सर्वच आम्ही सर्व PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी आशेचा किरण म्हणून पाहतो. तर आमची दखल घ्यावी, ज्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या जे आम्ही जिद्दीने मेहनतीनं एवढ्या उष्माघातासारख्या कालावधीमध्ये आम्ही PSIची तयारी करतोय, तर त्यांच्यावरती अन्याय नको आणि न्यायपूर्ण पद्धतीने आमचा जो परीक्षेचा कालावधी आहे, जो ग्राउंड आहे, ते व्यवस्थित पार पडावं ही एवढीच अपेक्षा आहे आमची. थँक्यू. आता मेन मुद्दा असा होता मॅडम, आता MPSC जे दर वर्षाला जे परिपत्रक काढतं जागे संदर्भात ते एकदम कमी प्रमाणात असतं. तर मला इथून खूप कमी विद्यार्थी पास आउट होतात. तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? 4 ते 4.5 लाख विद्यार्थी MPSCचा फॉर्म भरतात, त्यातून खूप कमी विद्यार्थी हे पोस्ट मिळून बाहेर पडतात. तर बाकीचे जे नापास झालेले विद्यार्थी असतात, आय थिंक ते त्यांच्या कष्टाने पास होण्यासाठी प्रयत्न करतात, पण अनावधानाने ते 1-2 मार्कांनी फेल होतात. पण कुठेतरी सरकारने त्यांचा विचार केला पाहिजे, अशा इन्स्टिट्यूट स्थापन केले पाहिजे की जेणेकरून त्यांचं नॉलेजचा वापर करून त्यांना रोजगार प्राप्त होईल. ही अशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एक रिक्वेस्ट आहे सरकारला. तर बघा, येणाऱ्या जे 2024चे इलेक्शन आहेत, सरकारने अशा इन्स्टिट्यूट स्थापन करून जे MPSC मध्ये पास होऊ नाही शकले विद्यार्थी त्यांच्यासाठी पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही सरकारला मी नम्र विनंती करतो मॅडम. लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या आता विद्यार्थ्यांचे प्रश्न जे सोडवून त्याबाबत जे पक्ष सोडून त्या पक्षासाईडने विद्यार्थ्यांचा कल राहील असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी. कारण आजकाल बघितले तर अनेक पक्ष चेंज होत, म्हणजे अनेक आमदार खासदार एकमेकाचे प्रश्न सोडून म्हणजे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात होते. जे विद्यार्थ्यांच्या साईडने म्हणजे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडील विद्यार्थी त्या पक्षाच्या मागे राहील. सध्याच्या राजकारणाकडे कसे पाहताय? आता कसं मॅडम, सध्याचं राजकारण म्हणजे असं वाटतंय की जे मूळ राजकारण आहे ते भरकटल्यासारखं वाटतंय. आधी जो ट्रस्ट होता नेते मंडळीवरती तो आता कुठेतरी असा डगमगायला लागलेला आहे. जे तरुण मंडळीचे किंवा जे शेतकरी बांधव असतील, कामगार असतील, त्यांचे जे मेन मुद्दे ते कुठेतरी भटकू राहिले ते मुद्दे. आणि भलतीकडेच आपलं जातीवादीपणा, हिंदुत्व वगैरे अशा मुद्द्यांवरती जे भाष्य केलं जातं आणि जे तरुण आहेत त्यांना भरकटवलं जातं. त्यांच्यानंतर बेरोजगारी, महागाई याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आता ज्या पद्धतीने त्यांनी एक्झाम घेतल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे भ्रष्टाचार आढळून आलेला आपल्याला, तर त्याच्यावरती कायदा केला पाहिजे. आणि 1000 रुपये एका परीक्षेसाठी आम्हाला शुल्क द्यावं लागतं. जर राजस्थान सारखा जर आपण एकच डेबिट कार्ड वगैरे सारखी अशी पद्धत यूज करून आणि सर्व परीक्षांसाठी एकदाच चलन जर आपण ठेवलं ना, तर विद्यार्थ्यांना पण एवढी जण सोसावी लागणार नाही. एवढे आम्ही ग्रामीण भागातून जे विद्यार्थी इथे शिकण्यासाठी आलेले आहेत मॅडम, आमचे आई वडील तिकडे कष्ट करून आम्हाला इकडे पैसे पाठवतायत, तर आम्ही एवढं अफोर्ड नाही करू शकत ना. आणि त्यातल्या त्यात आता भरपूर सारे असे मुद्दे आहेत की WCDचे जे पेपर फुटीचे प्रकरण झाले, तलाठीमध्ये भ्रष्टाचार झाला, तिथे कुठेतरी सर्वसामान्य विद्यार्थी डावलला जातोय आणि कुठेतरी श्रीमंत जे लोक असतील त्यांची मुलं तिथे सिस्टीम मध्ये येत आहेत. तर हा एकंदरीत आमच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होतोय मॅडम. अशा पद्धतीने आम्ही बघतोय. तर महायुती संचालकांना आमची एकच विनंती, आमचा जो संयुक्त गट आणि घटकाचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तर तो 6 महिन्यावरून 11 महिने करण्यात यावा. कारण अनेक विद्यार्थी जे नागपूर म्हणा, गडचिरोली म्हणा किंवा अनेक जिल्ह्यातून पुणे ठिकाणी आलेले, आता ते जर विद्यार्थ्यांनी फक्त जर 6 महिने दिले, अजून परीक्षांची डेट वगैरे डिक्लेअर नाही आणि 6 महिन्यानंतर या मुलांनी परत वापस जायचं का? तर आम्हाला अशी विनंती आहे खवले सरांना कृपया करून हा कालावधीमध्ये वाढ करून 11 महिने लवकरात लवकर करावी, अशी खवले सरांना आमची विनंती. शिक्षणाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही आताच्या लोकसभेकडे कसं पाहता?
मी लोकसभेचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी या पद्धतीनं पाहतो की जास्तीत जास्त जागा वाढ झाला पाहिजे. एक उदाहरण सांगायचं म्हणजे राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न यावर्षी शेवटचा आहे. तर आम्हा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची इच्छा आहे की शेवटचा पॅटर्न असल्याच्या कारणास्तव कमीत कमी राज्यसेवेच्या 1,500 जागाला पाहिजे. त्या पद्धतीने PSIची जाहिरात असेल, STIची जाहिरात असेल की ESOची जाहिरात आणि अनेक जागा रिक्त आहेत. तर ह्या सर्व ठिकाणी सुद्धा 1,000हून जास्त जागाला पाहिजे. तसंच ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी कंत्राटी भरती होते तर ते कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे आणि त्या सरळ सेवामधून आणि सरळ सेवेतली जी सर्व ज्या विभागाच्या परीक्षा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे तलाठी भरती असेल, JRP असेल, आरोग्य विभाग असेल, DME असेल, हे सर्व ठिकाणी काय झालं तर प्रत्येक पेपर फुटलेला आहे. आदरणीय फडणवीस साहेबांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे मागता. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे नका मागू, तुम्ही सत्ता शोधा. तुम्ही सक्षम महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे आपल्या सर्वस्वरूप महाराष्ट्राला ठाऊक आहे. तुम्ही पेपर फोडणाऱ्याला एका रात्रीत अटक का करू शकत नाही? तुम्ही एका दिवसात फोडता. तर हे कुठेतरी साहेब फडणवीस साहेब मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही हे सर्व सरळ सेवा परीक्षा ह्या MPSCकडे द्याव्यात. तसंच अजून एक मुद्दा सांगायचा की ड्रग इन्स्पेक्टर नावाचं पद आहे. तर आज गेली 2.5 वर्ष झालं त्याच्या अनुभवाच्या अटीसाठी तर ते पद भरलं गेलं नाही. तर आमचं सरकारला विनंती आहे की हे पद भरलं गेलं पाहिजे. आज महाराष्ट्राची स्थिती बघा, आज ड्रगचं किती प्रमाण वाढलं. त्या ठिकाणी औषध निरीक्षक म्हणावे तितके पुरेसे नाहीत, तर ते भरले गेले पाहिजेत. तर हे महाराष्ट्राचं एक आपलं पुरोगामी राज्य आहे, एक चांगलं प्रगत राज्य आहे. तर आज महाराष्ट्राचं उडता पंजाब व्हायला लागलेला आहे. हे कुठेतरी बदलणं आवश्यक आहे. त्यासाठी ते पद भरणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं अजून ह्या ज्या सर्व परीक्षा MPSCकडे देत असताना MPSCचं तुम्ही सक्षमीकरण करा. MPSCमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ होत नाही, काहीच होत नाही. MPSC अतिशय पारदर्शक पद्धतीनं परीक्षा राबवतो. त्यामुळे माझ्या समस्त गोरगरीब वंचित माझ्या माझ्या भाऊ बहिणींना जर सर्व परीक्षा तिकडे गेल्या तर ते अतिशय योग्य ठरेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे आम्ही तुम्हाला आदरस्थानी नव्हे तर आम्ही तुम्हाला देवाऱ्यात पोचू. तुम्ही सध्या एक तरुण म्हणून आत्ताचं जे राजकारण चालू आहे त्याकडे कसं पाहता? मी तरुण म्हणून एक अभ्यास करणारा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे. मला असं वाटतं की एक नैतिकता किंवा आपण एक आयडियॉलॉजी म्हणतो तर ती आयडियॉलॉजी कुठंतरी आज नाही आहे. आज मूळ भाजपवाले कुठं आहे. आज आम्ही ज्या अजित पवाराला आम्ही मतं दिले नाहीत, आज ते अजित पवार सोबत आहेत. हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात होतं आहे. आम्हाला अटलजींचा भाजप पाहिजे, आम्हाला पवार साहेबांचा राष्ट्रवादी पाहिजे. तर म्हणजे सांगायचं हेच आहे की तुम्ही आयडियॉलॉजी किंवा तुम्ही हे जे पक्षांतर करताय तर ह्याच्यामध्ये काय झालं नाही का ED CBIच्या माध्यमातून हे प्रत्येकाचं जो नेता ज्यानं भ्रष्टाचार केला आहे तो सत्तेत त्या ठिकाणी जाऊन बसतो. का बसतो तर त्याचं घर वाचवायचं आहे. तर या ठिकाणी सर्वसामान्यांचा विचार व्हावा. हे म्हणजे मी फक्त राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजप हे सर्व पक्षांना सामुदायिकरित्या बोलतोय. तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय, फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी सध्या मॅडम मी सांगते तुम्हाला, मी 2022 PSIची शारीरिक चाचणीसाठी पात्र झालेली विद्यार्थिनी आहे. माझं सध्या आता आमचं ग्राउंड 15 एप्रिल ते 2 मेच्या दरम्यान एवढ्या उन्हाळ्याच्या हिटीमध्ये होणार आहे. तर आम्हाला सध्या प्रॅक्टिस करताना खूप प्रॉब्लेम होत आहे उन्हाच्या हिटीमुळे. तर आम्हाला सध्या आमचं जे हे ग्राउंड आहे तर आम्हाला कालावधी हवा. एक तर उन्हाळ्यामध्ये नको आहे. मद्रास हायकोर्टची गाईडलाईन आहे की उन्हाळ्यामध्ये ग्राउंड होणे शक्य घेऊ नये. ते आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. यावेळी MPSCच्या सगळ्या एक्झाम पुढे गेलेल्या आहेत, पोस्टपोन झालेला आहे. तर ग्राउंड ही अशी गोष्ट आहे की जिथे आम्हाला ग्राउंडवर जाऊन उन्हाचा झळा सोसून आम्हाला ग्राउंड करायला लागते. तरी देखील ते आत्ताच ठेवले. आमची अशी मागणी की ते पोस्टपोन करण्यात यावी उन्हामुळे आणि ते पुढे गेलं तर आमच्यासाठी चांगलंच आहे. अजून एक मॅडम, 2021 साली PSIच्या शारीरिक चाचणीचे निकष बदलण्यात आले. ते इतके हार्ड करण्यात आले की मॅडम त्यावेळीचं तुम्हाला मी रेशो सांगते, 112 पैकी फक्त 164 मुली क्वालिफाईंग झाल्या. ज्या शिल्लक जागा आहेत, ज्या 50 ते 60% जागा त्या लॅप्स झाल्या म्हणजे मुलांमध्ये कन्वर्ट झालं. जर मुलांमध्ये कन्वर्ट होत असतील मुलींच्या जागा तरी स्त्री पुरुष समानता गेली कुठे? जे आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलंय की स्त्री पुरुष समानता, इथेच कळतंय की मुली या निकष इतके जाचक आहेत. इथंच कळतंय की मुलींना तुम्ही आउट व्हा. कारण हे जे निकष आहेत ते नॅशनल लेवलवरती जे ॲथलीट्स असतात त्यांच्यासाठी हे निकष योग्य आहेत. ते सध्या आमचा जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे, मी तुम्हाला सध्या सांगितलं तर वेळ जाईल, तर तो क्रायटेरिया आम्हाला आत्मसात करण्यासाठी आम्हाला कालावधी हवा आहे आणि तो कालावधी आम्हाला यावेळी फक्त आम्हाला 4 महिने भेटला आहे. 2021ला 1.5 वर्ष भेटून फक्त 64 मुली क्वालिफाईंग झाल्या. आज 2022ला फक्त 4 महिने भेटले. तर तुम्हाला 10% गव्हर्नमेंटला या मुली भेटणार नाहीत आणि मग आमची स्त्री पुरुष समानता आम्हाला दिलेला संविधानाने हक्क हा कोलॅप्स होणार आहे. त्याच्यावर आमची अशी मागणी आहे की याच्यावर MPSC माननीय MPSC आयोगाने त्याचा विचार करावा आणि आम्हाला या उन्हाच्या झळांचा त्रास खूप सध्या होत आहे. त्याच्यामुळे हे ग्राउंडची डेट थोडीशी पोस्टपोन करण्यात यावी, आमचं हे सध्या मागणी आहे. आणि हे जे जाचक निकष आहेत ते आम्हाला मान्य आहेत. आम्ही असं म्हणत नाही की ते
निकष चेंज करा. सध्या आमची मागणी हीच आहे की हे ज्या निकष आहेत त्याला आम्ही समर्थ आहोत फिजिकली हे करण्यासाठी, त्याला सामोरे जाण्यासाठी. फक्त आमची मागणी आहे की हे जे वेळ जी आता 8 दिवस आमचं ग्राउंड आलेलं आहे त्याच्यामुळे हे आम्हाला वेळ जरा वाढून द्यावा आणि ग्राउंड पुढे जावं, ही आमची मागणी आहे सध्या. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण बातचीत केली. या विद्यार्थ्यांच्या जवळपास पाहायला गेलं तर समस्या आणि अपेक्षा या सेमच असल्याचं पाहायला मिळतं. जागा कुठेतरी कमी निघतात, ज्या जागा निघतात त्याचेही क्रायटेरिया ठीक नाहीये, त्याचबरोबर पेपर फुटी होती, अशा अनेक समस्या घेऊन हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे आशेने पाहताना पाहायला मिळतात. यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात तर आम्ही त्यांना मतदान करू, अशा प्रकारची भूमिका हे सगळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 लाखाहून अधिक महिला मतदार सहभागी होणार असून आपल्या महाराष्ट्रातील महिला खासदार या कोण आहेत जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. गेल्या वर्षी राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिलांवर राजकीय पक्षांचा मुख्य भर राहिला असून मोफत सार्वजनिक वाहतूक, नोकऱ्या, सिलेंडर आणि 200 युनिट मोफत वीज अशी आश्वासने देत राजकीय पक्ष जगातील गरीब असलेल्या महिलांसाठी कल्याणकारी कार्यक्रमांवर बँकिंग करत असून यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच 85 लाखाहून अधिक महिला मतदार सहभागी होणार आहेत. तर कोण आहेत महाराष्ट्रातील महिला खासदार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पूनम महाजन या भाजपचे दिव्यांगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामधून नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार या दिंडोरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्यात. केंद्र सरकारमध्ये त्या मंत्री आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुद्धा आहेत. बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे या भाजपचे दिव्यांगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या बीड मतदारसंघामधून खासदार आहेत. तर आता येत्या लोकसभेत महाराष्ट्राला किती महिला खासदार मिळतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भावना गवळी यांचा पत्ता कट करून यवतमाळमध्ये उमेदवारी मिळवणाऱ्या राजश्री पाटील या आहेत तरी कोण पाहूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजश्री हेमंत पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं सांगण्यात येत आहे. राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकच्या अध्यक्ष असून महिलांचे संघटन सुद्धा चालवतात. त्यांना राजकीय वारसा वडिलांकडूनच मिळालाय. त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते तर पती हेमंत पाटील आमदार खासदार राहिलेत. राजश्री पाटील यांची वक्तृत्व शैली मोहून टाकणारी आहे. सर्वात जमेची बाजू म्हणजे त्या सध्याच्या महिला खासदार भावना गवळी यांना महिला उमेदवार म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत. राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजाच्या असल्याने यवतमाळ वाशिम मधील या समाजाची 1.5 लाखांवर मतं महायुतीकडे खेचण्यात मोलाचा वाटा असू शकतो आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात. शिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक यांच्या माध्यमातून बंजारा मतांचे ध्रुवीकरणही भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे लोकसभेचे प्रभारी, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दिनेश शर्माजी, प्रवीण दटकेजी, कृष्णाजी कोपडे, अजयजी संचेती, विकासजी कुंभारे, बंटीजी कुकडे, मोहनजी मते,
डॉक्टर उपेंद्र कोठेकर, अनिलजी सोले, डॉक्टर मिलिंदजी माने, या ठिकाणी उपस्थित जयप्रकाशजी गुप्ता, धर्मपालजी मेश्राम, संदीपजी, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर, माफ करा काही नाव सुटले असतील तर, आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो. भारतीय जनता पक्ष आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. ज्या पक्षाचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत असा पक्ष आहे. आणि त्याच वेळी भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य, ज्या पक्षाचे सर्वात जास्त महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य, असा देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने आज केवळ भारतातच नाही तर आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये भारताची एक प्रतिमा तयार केली आहे. एक मजबूत भारत, एक न झुकणारा भारत, एक विकासाकडे झेप घेणारा भारत, अशा प्रकारची प्रतिमा तयार केली आहे. मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाने जी वाटचाल सुरू केली, पहिल्यांदा जनसंघाच्या रूपाने आणि आता भारतीय जनता पक्षाच्या रूपाने, देशाच्या इतिहासामध्ये एकच असा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष, की ज्या पक्षामध्ये कधीच उभी फूट पडली नाही. आपण देशातला कुठलाही पक्ष जर या ठिकाणी उचलला तरी त्या प्रत्येक पक्षामध्ये कधी ना कधी उभी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की ज्या मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली. समाजवादी पक्षाची तर एवढी शक्ल झाली की आज मोजायला बसलो तर मला असं वाटतं की वेळ कमी पडेल. पण भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की बनल्यापासून तर आजपर्यंत या पक्षामध्ये कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला. आणि आपण पाहिलं असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय असतील किंवा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशीजी असतील किंवा आज भारतीय जनता पक्षाचं आपलं जे नेतृत्व आहे, हे आजचं नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वात असेल. या सगळ्यांनी हा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न केला आणि या पक्षामध्ये फूट पडली नाही याचं एकमेव कारण आहे, या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते, ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला. आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला. आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही. आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण सगळ्यांनी बघितलंय. खरं म्हणजे 1977 साली ज्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी निर्णय केला की आपलं अस्तित्व एकत्रित केलं पाहिजे आणि आपण एक पक्ष म्हणून इंदिराजींनी जी आणीबाणी आणली होती, या आणीबाणीचा मुकाबला केला पाहिजे. जी संविधानाची अक्षरशः त्या ठिकाणी इंदिराजींच्या माध्यमातून पायमल्ली झाली होती, भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी या ठिकाणी
एक तानाशाही तयार केली होती, काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले. त्यावेळी जनता पार्टी तयार झाली. पण 1980 साली आणि त्याही काळामध्ये जेव्हा जनता पार्टीमध्ये जनसंघाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले होते, तरीही आपण आग्रह केला नाही. मोरारजीभाई देसाई यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मदत केली. पण 1980 मध्ये ज्यावेळेस जनता पार्टी फुटली, त्यावेळेस पुन्हा आपला जुना जनसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उभा राहिला. आणि त्यानंतर श्रद्धेय अटलजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधनं घोषणा केली होती की या पश्चिमी सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी भविष्यवाणी करतोय की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि हे जे अटलजींनी सांगितलं होतं, लोक या पक्षाला हिणवायचे. स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीची लाट आली. केवळ 2 लोक आपले निवडून आले. लोक म्हणायचे पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, अशा प्रकारे आपल्याला हिणवलं जायचं. त्या 2 पासनं 302 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. आणि याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी यांच्यासारखं एक नेतृत्व ज्यांनी 6 वर्ष या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून काम केलं, आणि त्यांची 6 वर्ष जर आपण पाहिली तर देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ, आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ही अटल बिहारी वाजपेयीजींनी या ठिकाणी टाकली. आपण बघतो गोल्डन क्वाड्रिलॅटरलचे हायवेज असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, अणुस्फोट असेल, या ठिकाणी सर्वात जास्त विकासाचा वेग असेल, सगळ्या गोष्टी अटलजींच्या काळात आपण पाहिल्या. पण त्याला कळसाकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं. आणि मोदीजींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र देऊन भारताला जगातलं एक प्रमुख राष्ट्र म्हणून या ठिकाणी तयार केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांना एकच प्रण करायचा आहे. समाजातला जो वंचित आहे, शोषित आहे, शेवटचा व्यक्ती आहे, याच्यापर्यंत विकास नेण्याची जी प्रक्रिया मोदीजींनी सुरू केली आहे, त्या विकासाचे शिल्पकार आम्ही असणार आहोत, त्या विकासाचे सैनिक आम्ही असणार आहोत. ही जी विकासाची आणि विकसित भारताची यात्रा सुरू झाली आहे, या विकसित भारताच्या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सैनिकाच्या रूपानं त्या ठिकाणी काम करणार आहे. आपण सगळे नशीबवान आहोत की आपल्याला मोदीजींकरता काम करायला मिळत आहे, विकसित भारताकरता, भारतीय जनता पक्षाकरता काम करायला मिळत आहे. आणि म्हणून निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण जे काम करतोय ते भाजपा करता नाही, ते भारताकरता करतोय. कारण भारताचं भवितव्य हे मोदीजी आहेत, भारताचं भवितव्य हे भारतीय जनता पार्टी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निमित्ताने, स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारे काम करत राहू, अशा प्रकारचा संकल्प आज करायचा आहे. आणि विकसित भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे लोक मिळून आज घेऊया. मी आपल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाची, या ठिकाणी स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये आपण मेहनत करून निश्चितपणे आपले नेते माननीय नितीनजींसहित या महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार करू, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारतीय जनता पार्टी. सर, आज 44वा स्थापना दिवस आहे, बूथ सक्षमीकरण अभियान पण राबवलं जात आहे, काय सांगता? भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या तमाम भारतीयांना या ठिकाणी या स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या स्थापना दिवसाच्या निमित्ताने
आम्ही पुन्हा एकदा संकल्प केलाय की प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू. जोपर्यंत वंचितांचा विकास होत नाही, जोपर्यंत विकसित भारताची यात्रा सुरू आहे, त्या यात्रेतले एक सैनिक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता काम करेल आणि भारताला सुजलाम सुफलाम करूनच आमची ही यात्रा संपेल किंवा थांबेल, अशा प्रकारचा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर हे 97,000 बूथवर राबवलं जातोय. ही सराव परीक्षा म्हणायचं काय? नाही, असं आहे की बूथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो. त्या संदर्भात आजच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ, जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे, त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं. किती बूथवर जाणार आहात काय सांगा? नाही, मी तर आज 2 बूथमध्ये जाणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत. 33 जागा भाजप पडतील अशी सुरुवातीला चर्चा होती, मात्र आता प्रत्यक्षात मित्र पक्षांमधून फक्त 27-28 जागा तुमच्या वाटेला आहेत. असं आहे की शेवटी 3 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे. 33 जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे. त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान आहे. बारामतीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील. हास्यास्पद आहे म्हणतात. जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत. बघा, कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार. जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी, आप समजदार लोग. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडनं विरोध होतोय. गायकवाड. भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने. आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे, म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. शरद पवारांनी आघाडी धर्म पाळला नाही असं नाना पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे. मी तुम्हाला एक सांगू का, कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे, यांना एकही डब्बा नाही आहे. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं. ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे, ते इंजिन काय कामाची आहे? कर्तृत्व दाखवायची संधी जर दिली तर मुली सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवू शकतात. आणि त्यामुळे जरी समाजामध्ये मुलींना प्रोत्साहित करण्याच्या मुद्द्याचा विचार सखोल झाला नसला तरी नव्या पिढीने ही मानसिकता बदलली पाहिजे, बदलायचा आग्रह केला पाहिजे आणि मुलींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. मी एक माझं उदाहरण सांगतो. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. एक दिवशी मला अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात असो, निर्माण त्याचं उतरलं की त्याला एक सॉलिड दिला जातो, त्याच्यासोबत एक फर्जेज असते. आणि अमेरिकेत आणि मलेशियाला
या 2 देशात मी पाहिलं की मी विमानात उतरल्याच्या नंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला. ते झाल्याच्या नंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मी म्हणलं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहेत, हवाई दलात आहेत, नौसेनेमध्ये आहेत, आपल्या देशामध्ये का नाही? या तिघांनी सांगितलं शक्य नाही, मुलींना झेपणार नाही. पुन्हा एकदा बैठक बोलवली, त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं. पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलवली, तरी त्यांचं उत्तर तेच होतं. ती बैठक सांगताना मी त्यांना सांगितलं संरक्षण मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी टाकली. 3 वेळी तुमचं म्हणणं ऐकलं. आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथं पुढं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 10% तरी मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आणि आज तुम्ही 15 ऑगस्टला बघितलं तर भारताची जी परेड असते त्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा आपल्या मुली करतात. याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे. संधी दिली पाहिजे, मानसिकता दिली पाहिजे. पुढचं मुलं प्रश्न विचारतायत. नमस्कार साहेब. हॅलो, नमस्ते. मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. नमस्ते, मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे. तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल, तर ते होऊ शकतं का? वकिलांना न्याय मिळेल. नमस्कार साहेब. साहेब मी लेशपाल जवळगे, माढा तालुक्यातील आहे. हे जर गैरफायद्यामध्ये आलं तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळेल आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः वकील लोकांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. साहेब नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळगे, माढा तालुक्यातून आहे. साहेब प्रश्न खूप आहेत, इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिलमध्ये होणार आहेत. मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का त्यांनी 28 एप्रिल तारीख दिलीच कशी? पुढचा प्रश्न, युपीएससीने 26 मे मागची पंचवार्षिक गृहीत धरून डिक्लेअर केली. त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने पीएसआय एसटीआयएसओच्या कंबाईनसाठीची तारीख दिली होती. 30 तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससीला गृहीत न धरता 16 जून ही डिक्लेअर केली. ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही. आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात. जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल, साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय, भारताचं राजकारण यांना कळतं, अर्थकारण कळतं. यांनी जेवढा गांधी कोळून पिलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय. जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही. हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवतं. ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आज विशेषतः नवी पिढी जी आहे ती 2 वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात. त्यांना मूळ गाव सोडून पुणे शहर असो, दिल्ली असो, अशी काही महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं. ते खर्चिक असतं.
घरच्यांचा तो आर्थिक ओझा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी होईल म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो. नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शहाणपणाने असे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा, कारण इथं समजत नाहीये प्रश्न. नमस्कार आदरणीय साहेब, मी मीनाक्षी जावळे, MPSC करणाऱ्या आणि खास करून PSI ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर, माझा प्रश्न आहे की MPSCने आतापर्यंत PSIच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली, परंतु MPSCच्या 2022च्या PSIचा रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये. त्यानंतर 15 एप्रिल 2024 म्हणजे बरोबर 1 महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं. सर, ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याचा अवधी मिळालेला आहे. आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या PSIच्या भगिनींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या, पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. साहेब, ह्यासाठी आम्ही बरीचशी निवेदनं दिलेली आहेत. आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण आमच्या ग्राउंडला फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दिवसभर 2 वेळा ग्राउंडवरती उतरतो. थँक्यू सर. आणि मी जनरल तुम्हाला सांगतो, मी मगाशी आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय. याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्यापैकी मुलांनी आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो, मला कळलं आणि 10 रात्री 11 वाजता 10 वाजता तिथं थांबलं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची काही वाटाघाटी केल्या, काही बैठका केल्या, काही प्रश्न सुचले, पण अजूनही सुरुवात फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय गंभीर म्हणून दिसते. अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं पाठवतात, तुम्ही इथं राहता, कष्ट करता, तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडे जी यंत्रणा आहे तिचा दृष्टिकोन शहाणपणाचा नाही. उदाहरणार्थ वाचायला असं मिळतं फेरफार फुटले. फेरफार फुटणं हे काय गमत आहे. या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार कष्टाने त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द होते, पुन्हा घ्यावी लागते. हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक शेतात काम करतो, पण आता
केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथं राजकारण आणायचं नाही, तिथं फक्त ज्या मुलांच्या निवडीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून केल्या गेल्या त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल. माझा स्वतःचा आग्रह हा राहील की या निवडणुका संपवून द्या. निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू, यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटका होईल याची काळजी घेऊ. पूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली, चंद्रपूर, खाली कोकण, मराठवाडा, विदर्भ सगळीकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत. सर, माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने 31 डिसेंबरच्या अगोदर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार नाही, सगळ्यांना संधी मिळेल. सर, आम्ही 288 आमदार प्रत्येक नेत्याकडे, खासदाराकडे, सगळ्याकडे निवेदन दिलेले. अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही 2 आंदोलनं केली, मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं, वारंवार निवेदन दिलेले आहेत, सगळं करून झाले. सर, आम्ही पाहायचं कोणाकडं? घरात जर थांबलो सर तर आई म्हणती वा तू पळायचा का थांबला? कारण काय? मी आईला उत्तर काय देऊ सर? काय उत्तर देऊ सर? मी काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. सर, शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं, म्हणून सकाळ धरणं सर अक्षरशः पोरं सर बाहेर फुटपाथवरती झोपलेत सर. म्हणून मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या पिढीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे, नैराश्य करणार आहे आणि तरुण पिढी निराश जर असली तर देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे. आणि म्हणून नैराश्यातून तरुण पिढी बाहेर काढायची असेल तर भविष्याचा विचार करण्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत. ते करण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकार काही समंजस भूमिका घेत नसेल तर लोकशाहीच्या मार्गानं प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी जे काही पर्याय आहेत ते पर्याय घेऊन वेळ प्रसंगी आपल्याला संघर्षाला उतरावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, फक्त 3 महिन्यासाठी त्यांना फक्त जे परिपत्र काढून वय वाढवायचे. जवळजवळ 1.5 लाख मुलं सर याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी. सर, वय वाढ. पोलीस भरतीचे किती पब्लिक आहे इथं? एकदा आवाज द्या. धन्यवाद साहेब. मघाचीच विद्यार्थिनी आहे मीनाक्षी जावळे. माझा मुद्दा फक्त मला कंटिन्यू करायचा आहे साहेब. फक्त 8 दिवसांमध्ये आमचं ग्राउंड आहे आणि आम्हाला वेळ वाढवून मिळावा, कारण की आमच्यावरती अन्याय होतोय हे स्पष्ट आहे साहेब. आम्हाला फक्त आमच्या ग्राउंडसाठी, कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही 2 टाइम ग्राउंड करतोय. प्लीज सर, आमच्यासाठी काहीतरी करा. सर्वजण आम्ही आशेने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. आज आता आचारसंहिता झाल्यामुळं राज्य सरकार काही करणार नाही, पण राज्य फार करू शकतात. तर हा जो तुम्ही वेळ वाढवायच्या संबंधीचा तुमचे जे मागणं आहे हे जर यांच्याकडे लेखी दिलं तर मी यांच्याकडून परत घेतो आणि मी स्वतः राज्यपालांच्याकडे पाठवतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आम्ही कायम आपले आभारी आणि ऋणी राहू. धन्यवाद. ताई, तुमच्या सगळ्यांच्या सूचना आजचे आयोजक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास अण्णा पासलकर, तुमची सगळ्या सूचना हा कार्यक्रम संपल्यानंतर व्यक्तिगत तुम्ही त्या सूचना त्या ठिकाणी द्या. त्या सूचना तुमच्या साहेबांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील आणि पुढे त्याचा फॉलोअप घेतला जाईल. हॅलो हॅलो साहेब, इथे मी साहेब. मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे. मी नागपूर जिल्ह्यातून आलेली आहे. आता जे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलीस भरती जी निघाली आहे आता 31 मार्चच्या आधी निघायला पाहिजे होती, डिसेंबरच्या आधी, पण त्यांनी मार्च महिन्यात काढलेली आहे. तर 1.5 लाख विद्यार्थी सर
त्यांची जी वय बसत नाहीये साहेब. आम्ही त्यांना खूप बोललेलो आहोत, देवेंद्र साहेबांना खूप आवेदन, खूप त्यांना आम्ही कॉल सुद्धा केला त्यांच्या पीएला वगैरे, पण ते काहीच दखल नाही घेत आहे साहेब. प्लीज तुमच्याकडे कडकडीची विनंती आहे, फक्त आमची एज वाढून द्या तुम्ही साहेब. फक्त 3 महिन्याकरता एज वाढून द्या साहेब. 15 तारीखचं साहेब शेवटचे साहेब. आणि असे खूप विद्यार्थी आहे जे वंचित आहे, आणि 1.5 लाख असे विद्यार्थी आहे साहेब ते वंचित आहे भरतीपासून साहेब. प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे साहेब, प्लीज प्लीज. आणि पीएसआयची पण वाढून द्या साहेब, प्लीज साहेब प्लीज. हॅलो हॅलो नमस्कार सर. वय ना नाही, गंमत अशी आहे की राजस्थान गव्हर्नमेंटनी वयाच्या संबंधीचा एक वेगळा निकाल घेतला. राजस्थान गव्हर्नमेंट जर वय वाढवून देऊ शकतं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट का देऊ शकत नाही, आणि त्यासाठी तो आग्रह महाराष्ट्राला आपल्याला करावा लागेल. मगाशी मी जे सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी एकत्र तुमच्यावर बसायची माझी तयारी आहे. सगळे प्रश्न सुटतील असं मी म्हणत नाही, पण आपण प्रयत्न करू. जिथं अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या पुढं मांडू आणि आपल्या प्रश्नांची सुटका करून देऊ. नमस्कार साहेब. साहेब ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. साहेब नमस्ते. एक मिनिट. मी साहेब मी आदित्य वगैरे बोलतोय, सातारा मसवड. माझा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांना विचारतो, एमपीएससी कडे सगळ्या सरळ सेवा परीक्षा गेल्या पाहिजेत का? गेल्या पाहिजेत का साहेब? तलाठी भरती असेल, जेडपी असेल, डीएमए असेल, फॉरेस्ट असेल, पोलीस भरती असेल, सगळे पेपर फुटलेत. आणि हे आदरणीय फडणवीस साहेब म्हणतात आम्हाला पुरावे द्या. तुम्ही तिथं कशाला बसलाय? माझं या ठिकाणी सांगायचं आहे की फडणवीस साहेब जर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्या आणि या ठिकाणी एमपीएससी सारखा एखादा चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी गृहमंत्री पदावरती बसवा. साहेब सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या पाहिजेत. धन्यवाद. नमस्कार साहेब. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधीसाठी आम्ही सर्वांनी मिळून जवळपास 3 आंदोलनं केली. त्या आंदोलनाचा शेवटही तुमच्या हस्ते झाला आणि तुम्ही दिलेल्या शब्दामुळे आम्हाला 2 अटेम्पही मिळाले. पण खऱ्या अर्थाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधी ज्या आहेत त्या आम्हाला मिळण्यासाठी मागच्या वर्षी त्यातली 1 संधी होती, त्यात फक्त 195 जागा एमपीएससीनं काढल्या आणि यावर्षीही 300 पण जागा गेलेल्या नाहीत. साहेब कमीत कमी 1,500 जागा त्या निमित्ताने याव्यात आणि जी संधी तुम्ही आम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची दिली तिचा खऱ्या अर्थानं काहीतरी चित व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे. थँक्यू. साहेब यामध्ये 2 मिनिटं बोलायचं नाही. 1 मिनिटं. युवा संघर्ष यात्रेमध्ये हाच विषय आम्ही साहेब मांडला होता जागावाढीचा, आणि हा विषय ज्वलंत आहे. इथे राज्यसेवा करणारा वर्ग, कंबाईन करणारा वर्ग जो आहे त्यांची इच्छा आहे की यावर्षी जागावाढ मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. साहेब आता आचारसंहितेचा काळ आहे, त्यामुळे सीएम साहेबांकडे जायचं का राज्यपाल महोदयांकडे जायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळे तुमच्यासोबत यायला तयार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न साहेबांना जायचा. नमस्कार साहेब, माझं नाव दिलीप सिंह देशमुख. माझा या एमपीएससीच्या तरुणांबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ते आता सध्या अस्वस्थ आहे. त्यांचा वाली कोणी राहिला नाही. जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं, पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं. जेव्हा सत्तेतनं तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारा तरुण जो आहे तो आठवणीत येतो. तर असं का त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा? असं की जी आजीची भाषणं झाली ती भाषणं ऐकायच्या नंतर विशेषतः कुमार संस्थांशी आणि काही सहकारी बोलले ते ऐकल्याच्या नंतर पुरोगामी विचाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल. त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल. आता 2-3 गोष्टी मला सांगायच्या, तुम्ही काही भाषण करण्यासाठी उभा नाही. यानंतर पुन्हा मला वेगळं बोलायची आवश्यकता नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक जगातली संघटना आहे. भारत हा त्या देशाचा सभासद आहे. त्यांचा 2024चा अहवाल प्रसिद्ध झाला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे की इथे जेवढे बेकार आहेत त्या बेकारांच्यामध्ये 83% बेकार हे युवक आहेत, तरुण आहेत. आणि केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या तयार करू. पण गेल्या 10 वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पार्लमेंटमधनं. तर 2 कोटी 10 वर्षात म्हणजे 20 कोटी नोकऱ्या नाही, असं काही गरज नाही. 20 कोटी नोकऱ्या तयार व्हायला हव्या होत्या जे केंद्र सरकारने आश्वासन दिलं त्यानुसार. पण गेल्या 9 वर्षामध्ये प्रत्यक्ष नोकऱ्या तयार किती झाल्या? 7,22,000 लोकांना रोजगार मिळाला. याचा अर्थ 20 कोटीच्या ऐवजी 7 लाख मुलांना हा रोजगार मिळाला. याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने पाळलेलं नाही. यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल आणि त्यासाठी काही तुमचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार हा करावा लागेल. एक तर असं आहे की ही भरती कशी करायची. याच्यामध्ये शासकीय नोकर भरती ही MPSCच्या मार्फत झाली पाहिजे, याची अतिशय गरज आहे. त्याच्यानंतर जुन्या अभ्यासानुसार लाखो विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा असल्यामुळे राज्यसेवा 2024च्या परीक्षेसाठी किमान 2,000 पदापर्यंत जागा वाढवल्या पाहिजे. तिसरी, शासकीय नोकर भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि फेरफार याचा नवीन कडक कायदा करावा आणि कायदा करून याला कंट्रोल करण्याची गरज आहे. नोकर भरतीसाठी जी फी आकारली जाते ती फी कमी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट मध्यंतरी सरकारने केली नंतर थांबली आणि ती म्हणजे कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची. कंत्राटी पद्धतीची पदं भरणं ही पद्धत बंद केली पाहिजे आणि कायमस्वरूपी तत्वावर शासनाने ही सगळी पदं भरली पाहिजे. रखडलेल्या शासकीय पदभरती याची जी प्रक्रिया आहे तिला गती द्यायची गरज आहे. आणि ज्या संस्था आपण काढल्या, उदाहरणार्थ साक्षी, भारती, तारती, महाज्योती, अमृत, या सगळ्या संस्थांना शक्तिशाली केलं पाहिजे. त्याला 1,000 कोटी रुपये सरकारने पुरवले पाहिजेत आणि त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे. बेरोजगार तरुण खूप वेळेला बँकेचं कर्ज काढतात आणि त्या कर्जावर जे व्याज आहे कमीत कमी ते व्याज माफी तरी केंद्र सरकारने केली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय जेवढ्या नियुक्त्या सरकारच्या पेंडिंग आहेत बऱ्याच दिवसापासून त्या तातडीने भरल्या पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा की हे करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजेत. नोकरी ही फक्त सरकार देत आहे पण निवड सरकार पुरेसं नाही. उद्योग वाढवले पाहिजेत, कारखानदारी वाढवली पाहिजेत. एकेकाळी पुणे शहर हे उद्योगाच्या बाबतीत महत्त्वाचं शहर होतं, त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मला आठवतं आहे की माझ्याकडे राज्य सरकारची जबाबदारी असताना इथे एक साखर कारखाना काढायचा निर्णय झाला पुण्याच्या जवळ. आणि आमचे सरकारी जे साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी मला त्या ठिकाणी भूमी पुजनाला बोलवलं.
मी गेलो, तिथं सांगितलं, काय भाषण केलं आणि शेवटी सांगितलं की या ठिकाणी कारखाना होणार नाही. लोकांनी कारखान्याच्या भूमिपूजनासाठी याला बोलवला. म्हणतो कारखाना होणार नाही. मी त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथं 30 महिन्यावर जागा देतो. ते म्हणजे इथं काय करणार? म्हणजे मी इथं IT काढणार आणि इथं IT काढली. आज त्या ठिकाणी जवळपास 1 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं काम करतात. आता हे ITनं पुण्याच्या परिसरामध्ये चमत्कार केला. तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या ITची उभारणी करण्याचं काम हे करण्याची आवश्यकता आहे. हजारो हातांना काम मिळेल आणि ही जी अस्वस्थ तरुण पिढी तिची अस्वस्थता जाईल आणि ते करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या प्रश्नावर आपण सामुदायिकपणानं एकत्र राहून पावलं टाकू मी तुमच्यावर आहे. आभारी. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब. धन्यवाद. सॉरी, आपला कार्यक्रम, एक प्रश्न आहे. आपला कार्यक्रम हा समारोप आपण करतोय. शेवटचा 1च मिनिट आहे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.